परळी बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काची घरं आता उपलब्ध झालेली आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चावी वाटप झाल्याचं आपण बघितलं। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची सुद्धा उपस्थिती होती। 2 पुनर्वसित इमारतीमधील 556 घरांचा हा ताबा मिळालेला आहे आणि कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून घरांची पाहणी सुद्धा केली गेली आहे। नेमकी काय वैशिष्ट्य आहेत ते आपण बघतोय। आशिया खंडातील नागरी पुनरुत्थानाचा पहिला मोठा पुनर्विकास हा प्रकल्प आहे। प्रकल्पाच्या एकूण जागेपैकी 65% जागेचा पुनर्विकासासाठी वापर करण्यात आलाय। पुनर्वसन इमारतीमध्ये 500 चौरस फुटांची 2 BHK ही सदनिका आहे। 40 मजल्यांच्या 34 पुनर्वसन इमारतीतून 9689 रहिवाशांचं पुनर्वसन करण्यात आलंय। 6 मजली पोडियम पार्किंगमध्ये एकाच एक पार्किंगची सुविधा सुद्धा उपलब्ध केली गेलेली आहे। स्वतंत्र व्यावसायिक संकुल पोडियम पार्किंगवर 7व्या मजल्यावर उद्यान असेल। पुनर्वसित इमारतींची म्हाडा आता 12 वर्ष देखभाल करणार आहे। जांभोरी मैदान आणि आंबेडकर मैदानाचं जतन सुद्धा यामध्ये केलं गेलंय। चाळीतील जुन्या इमारतीचं जतन करून संग्रहालय सुद्धा तयार करण्यात आलेलं आहे। ज्या दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोनही उपमुख्यमंत्र्यांनी या घरांची पाहणी केलेली होती, त्या दरम्यानची सुद्धा ही दृश्य आपल्या समोर येत आहेत। आज खरोखर अतिशय आनंदाचा दिवस आहे की तुमच्या सगळ्यांच्या समवेत आम्ही जे स्वप्न बघितलं होतं की बीडीडी चाळीत राहणाऱ्या आमच्या सामान्य मुंबईकराला त्याचं हक्काचं घर द्यायचं, आज त्या स्वप्नाची पूर्तता सुरू झालेली आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होतोय। हा प्रकल्प देखील आपले देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्री काळात त्याचं भूमिपूजन झालं आणि आता ते मुख्यमंत्री आहेत, उद्घाटनाला लोकार्पणाला आज त्यांच्या हस्ते होतंय, त्यांच्या कारकिर्दीत होतंय आणि गृहनिर्माण मंत्री मी आहे आणि म्हणून मला आठवत आहे हे मुख्यमंत्री होते तेव्हा मी MSRDCचा मंत्री होता, डब्यात गेलेलं खातं मला दिलं होतं। 160 स्क्वेअर फीट मध्ये राहत असणारा आमचा मराठी माणूस आता 500 स्क्वेअर फीट मध्ये राहणारे 2 रूम, त्याला बाथरूम अटॅच, एकाला अटॅच आहे एकाला साईडला आहे आणि त्याच्यात वॉशिंग मशीन ठेवायला पण जागा, डायनिंगला पण छोटी जागा, हॉल देखील त्याच्यामध्ये उत्तम पद्धतीनं। आता तर एकाने आम्हाला सांगितलं की माझा 35व्या माळ्यावर फ्लॅट आहे आणि त्याच्यातून पूर्णपणे मुंबईचं दर्शन, म्हणजे इतके चांगले फ्लॅट हे आज माझ्या मुंबईकरांना मिळालेले आहेत।